नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. आपला नंबर आहे या ठिकाणी 98 22 11 94 72 या वरती. तुम्ही आम्हाला जन्मवय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ तुमची पाठवायची आहे आणि आम्ही तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. वळूया आपल्या विषयाकडे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज आता माझी सटकली. बरेच दिवसापासून इंदुरीकर महाराज हे सध्या जास्त चर्चेला आलेले आहेत. याचं कारण असं झालं की त्यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच पार पडला आणि अतोनात खर्च केला अशी त्यांच्या टीकाकारांची म्हणजे टीका आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतक्यापर्यंत आलं की लेकीने ड्रेस कोणता घातला होता आणि लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण इतक्यापर्यंत म्हणजे टीकाकारांची सुद्धा खालीपर्यंत त्यांची मजल गेली आहे. म्हणजे लेकीच्या कपड्यापर्यंत सुद्धा नावं ठेवली गेली. तर पहिल्यांदा हे जे कीर्तनकार आहेत इंदुरीकर महाराज, आपल्याला या गोष्टी समजून घ्यायला लागतील की कीर्तनामध्ये महत्वाचे 2 प्रकार असतात. एक नारदीय कीर्तन म्हणजे रामदासीय कीर्तन सुद्धा त्याला म्हटलं जातं. म्हणजे जे आपले अफळे बुवा, बोरसे बुवा म्हणजे पुण्यामधले जे कीर्तनकार असतात ते जास्त करून आपण म्हणू शकतो की रामदासी कीर्तन, नारदीय कीर्तन करतात. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे वारकरी संप्रदायामधला वारकरी भाग. तर ह्याच्यामध्ये जे कीर्तनकार असतात त्यांच्याबरोबर इतर सुद्धा मंडळी त्यांना साथ देणारी असतात. म्हणजे ह्यांनी जर गायनाची सुरुवात करून दिली तर त्याच्याबरोबर बाकीचे सुद्धा लोक भक्त मंडळी त्यांना साथ देत असतात. परंतु नारदीय कीर्तनमध्ये कारांमध्ये मात्र एकटेच जे कीर्तनकार असतात तेच फक्त कीर्तन करत असतात आणि बाकीचे फक्त तबला, पेटी या सगळ्या गोष्टी वाजवत असतात. तर आपले हे जे कीर्तनकार आहेत इंदुरीकर महाराज हे करतात वारकरी संप्रदायामधील कीर्तन. तर सर्वसामान्य लोकांना पटेल आणि त्यांच्या भाषेमध्ये हे कीर्तन त्यांना समजावून सांगत असतात. शिवराळ भाषा म्हणायला सुद्धा त्यांची हरकत नाही. काही अपशब्द सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये असतात. विनोदी शैलीने हे कीर्तन करत असतात. आता त्यांनी सांगितलं होतं की साधेपणाने लग्न करायला हरकत नाही मुलांचं, मुलींचं. कर्ज काढून लग्न करू नये. म्हणजे डोक्यावर जर जास्त कर्ज पडत असेल तर मुलांचं साधं लग्न करा. म्हणजे अशा काही साधारण त्यांच्या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी, जनतेसाठी त्या असतात. तर पहिल्यांदा आपण त्यांची कुंडली बघूया आणि त्यांच्या कुंडलीनुसार ते आता होणारं जे लग्न होणार आहे तर ते कशा पद्धतीनं करणार आहेत आणि खरोखरच जर कीर्तनापासून ते सुट्टी घेणार आहेत का हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे. त्यांचा जन्म झाला 9 जानेवारी 1972 साली अहिल्यानगर येथे अकोले या ठिकाणी इंदोरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. तूळ रास येते या ठिकाणी आपण बघू शकतो. 7 अंक हा लिहिलेला आहे आणि 7 अंकामध्ये चंद्र आहे. म्हणजे दिवसभर तूळ रास होती. म्हणजे त्यांची रास तूळ आहे हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. त्यांचं पूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख असं त्यांचं नाव आहे. परंतु जन्म त्यांचा इंदोरी गावामध्ये झाल्यामुळं त्याचा अपभ्रंश होऊन इंदुरीकर अशा पद्धतीनं त्यांचं नाव पडलेलं आहे. वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून आहे. वृश्चिक राशीतले नेपच्यून असणारी लोक ही जास्त भावनाशील असतात आणि जर त्यांना डिवचलं तर मात्र त्याच्यावरती मात्र ते त्या विरोधकांवरती रामबाण औषध केल्याशिवाय गप्प बसत नाहीत.
आता हे जी टीका त्यांच्यावर झालेली आहे, आतापर्यंत 30 वर्षापासून अनेक टीका त्यांनी सहन सुद्धा केल्या, परंतु आता मात्र लेकीवरती हा प्रश्न आल्यामुळे, म्हणजे आपल्या लाडक्या मुलीवरती हा प्रश्न आल्यामुळे मात्र त्यांची आता सटकली आहे, म्हणजे खरोखर ते रागावलेत असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आहे. कारण माणूस स्वतःवरची टीका सहन करू शकतो, परंतु स्वतःच्या पोटच्या लेकावरती मात्र टीका सहन करू शकत नाही, हे मात्र नक्कीच आहे. धनु राशीमध्ये गुरु आणि बुध आहेत आणि रवी आहे. तर धनु राशीमध्ये या ठिकाणी बघू शकतो गुरु आणि बुध हे दोन्ही मूळ नक्षत्रामध्ये यांच्या कुंडलीमध्ये आहेत. गुरु हा सुद्धा धनु राशीत मूळ नक्षत्रात आहे आणि बुध हा सुद्धा मूळ नक्षत्रामध्ये या ठिकाणी आहे. असा हा मूळ नक्षत्रातला असलेला गुरु आणि बुध यामुळे हे चांगले, म्हणजे आपण म्हणू शकतो विनोदी कीर्तनकार झाले असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण अध्यात्म हे धनु राशीतला गुरु देतो आणि त्याच्यावरचं व्याख्यान बोलणे म्हणजे जी वाचासिद्धी आहे ही बुध त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि बुध एकत्र असल्यामुळे ते आपण कीर्तनकार झाले असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राने जसे आपल्याला कीर्तनकार सुद्धा दिले आणि लढवय सुद्धा जसे दिले, तशा पद्धतीने या ठिकाणी हे कीर्तनकार सुद्धा म्हणजे संत सगळ्या अशा पद्धतीनं अध्यात्मावरती सुद्धा सांगणारे घेऊन गेले, हे आपल्याला माहितीच आहे. मकर राशीमध्ये शुक्र आणि राहू आहे. आणि एक सांगायचं राहिलं, धनु राशीमध्ये रवी सुद्धा आहे. म्हणजे गुरु आणि बुध या ग्रहाबरोबर जर रवी ग्रह असेल तर तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मिळते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. मीन राशीमध्ये मंगळ आहे. मीन राशीतला मंगळ हा नेहमी अविचाराने बोलणे दाखवतो. म्हणजे जे काही त्यांची शिवराळ भाषा त्यांच्या तोंडी आलेली आहे ही आहे मीन राशीतला मंगळ यामुळे आलेली आहे. म्हणजे राग अशा लोकांना कंट्रोल होत नाही आणि त्या रागातून ज्या गोष्टी बोलल्या जातात त्यातून नुकसान होण्याची शक्यता मीन राशीच्या मंगळ असलेल्या लोकांसाठी हे जास्त अनुभवायला येते. वृषभ राशीमध्ये आहे शनी आणि शनी या ठिकाणी वक्री आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो मीन राशीमध्ये मंगळ आणि कन्या राशीमध्ये हर्षल आणि प्लुटो आहे. म्हणजे मंगळ आणि हर्षल या दोन ग्रहांचा 180 अंशामध्ये कोन होत आहे. त्याच्यामुळे आलेला राग आणि बोलणं आणि म्हणजे वाचा म्हणजे जिभेवरती कंट्रोल राहणं हे या ठिकाणी त्यांना अशक्य होत आहे. आणि हा जो मूळ राशीमध्ये गुरु आहे त्याच्यामुळे त्यांना स्वतःच्या लेकीच्या बाबतीमध्ये टीका सहन करावी या ठिकाणी लागत आहे. एक बाजू आपण जर बघायला गेलं, म्हणजे मी त्यांचं समर्थनही करत नाही आणि त्यांना विरोधही करत नाही. एक दृष्टीनं बघायला गेलं, जर ते कीर्तनामध्ये जर पैसे घेत असतील आणि सामान्य लोकांपासून काही गोष्टी सांगून जर ते प्रसिद्धीला येत असतील, तर हा येणारा पैसा हा हे लोक म्हणजे कीर्तनकार लोक करणार काय? तर सांभाळून ठेवून बँकेमध्ये तरी ठेवून काय बँकेला मोठं करायचं आहे का? तर किमान ह्यांनी जो खर्च केलेला आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला तरी आहे किमान. कारण कार्यालयाचा खर्च द्यायला पाहिजे, लोकांना जेवणाचा खर्च दिला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादा कार्यक्रम करणं म्हणजे जवळजवळ आपल्या सभोवताली असणारे जे लोक आहेत, जे काम करणारे आहेत, डेकोरेशन करणारे आहेत, यांना सुद्धा त्याचा पैसा मिळतो, यांना सुद्धा त्याचं काम मिळतं. तर त्यांनी काय कार्यक्रम हा काय फुकट करून घेतलेला नाहीये. पैसे मात्र त्यांनी मात्र सगळ्यांना दिलेले आहेत. खर्च केला याबद्दल काय डाऊट नाही आहे. आणि हे सुद्धा जे सांगितलं जातं की कर्ज काढून कार्यक्रम करू नका. आता यांना जर झेपत असेल तर त्यांना करायला काय हरकत आहे, असं सुद्धा एक पद्धतीचं म्हणजे विचार करायला हरकत नाही. यांना खर्च झेपू शकतो, परंतु काहीच गरीब लोकांना जर खर्च झेपत नसेल, परंतु जर समाजाला दाखवण्यासाठी कर्ज काढून जर लेकीची मुलाची लग्न करत असतील तर मात्र हे करणं चुकीचं आहे, असं मला ह्यांना सांगावं असं मला वाटतं. म्हणजे सांगायचं आहे असं माझ्या दृष्टिकोनातून वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आता विषय राहिला लग्न कसे करतील ह्यांच्या दृष्टिकोनातून.
हे काही हार मानणाऱ्याची कुंडली ही नाहीये. यांच्या दृष्टिकोनातून जर ह्यांच्यावर इतकी जर टीका होत असेल तर हे दाखवून देतील की जसं साखरपुडा मी केला आहे त्याच्या डबल पद्धतीनं मी लग्न कसं करून देतो. अशा पद्धतीचे हे माझ्या दृष्टिकोनातून या कुंडलीद्वारे मला वाटतं. त्यानंतर कीर्तन सोडतील का, याचं सुद्धा उत्तर नाही असं आहे. कारण गेले 30 वर्षापासून जे समाजसेवा ते करतात, ज्या काही गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, त्या या गोष्टीमुळे, या एका टीकेमुळे कीर्तन सोडतील असं मला या ठिकाणी कुंडलीद्वारे मात्र नक्की वाटत नाही. तरी सुद्धा येणारा काळ आपल्याला बघायला मिळेलच. बघूया काय होतंय ते. परंतु या ठिकाणी लग्न मात्र हे जोरदार करतील, लेकीचं लग्न जोरदार करतील आणि कीर्तन सुद्धा सोडणार नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नक्कीच करा. आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 या नंबरवरती आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. नमस्कार.